हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ काही मुलं आली ती जाळीबेळ घेऊन. मला जो वाटलं वसाड्या कुत्र्यानं उचलायला आली असती. हर काय नंतर मला कळलं त्यांच्या कुल्यावर त्यांच्या शिंद्याला आली होती. आता ताई मला इथे याच्या मामाच्या याच्या काम लावून गेलीये. एक तर गरम गरम भात घालायचं होतं आणि दुसरा तर म्हणजे प्यायला गरम पाणी करायचं, जे की माझ्यासाठी कॅज्युअल आहे. तर ताई ते तिच्या डोक्याला बाम लावते. बाम का लावतात? एक तर डोकं दुखतंय म्हणून, नाही तर दुसरा तर मम्मीचा ढिगभर ओरडा खाल्लाय म्हणून. एवढं मम्मी हिला बोलून सुद्धा हसते बघ कशी, हसते बघ कशी. वरून काय करायचं? शू करायचं. मेलीस जो शू करणार. आता इथे रात्री 11:30 वाजता डोसे बिसे बनवायचा एकदम प्रॉपर प्लॅन चालू होता, जो की तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलाच असेल. गुड मॉर्निंग. परत एकदा आपण फायनली सकाळी उठून डोसे करायला घेतलेले आहेत. मस्तपैकी तव्यावर डोसा पण टाकलेला आहे. आता इथे मला डोश्यासोबत खास आवडणारी चटणी म्हणजे लालवाली चटणी. एकच नंबर भाई साहब. आता इथे घरगुती डोसा फायनली होऊन तयार आहे. पण भाई साहब एक्साइटमेंट तो देखो ना मेरी कोमो. आता डोसा आणि चटणी कशी झाली हे तुम्हाला सांगायला पाहिजे, बिकॉज आपण लाईफस्टाईल ब्लॉगिंग करतो. माझा चटणीचा सुगंधच सांगून जात होता की कसला झाला असणार यार. एकच नंबर म्हणजे विषय क्लोज ना मेरी बबडी.